नमस्कार मंजुताई. नमस्कार. सर्वप्रथम शहर मुंबई आणि पोस्टमनच्या माध्यमातून आपण हा जो कार्यक्रम राबवतोय, विभागातील वेगवेगळे प्रश्न त्यांचे निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवणं. तर सर्वप्रथम मी मंजुताई काय आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. जय महाराष्ट्र. मी प्रोफेसर मंजू रवींद्र जयस्वाल. माझं शिक्षण MSc मॅथ्समध्ये झाले आणि BEd मॅथ्स आणि सायन्समध्ये झाले आणि मी वॉर्ड नंबर 112 माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि माननीय राज ठाकरे साहेबांनी यांच्या गटातनं मला त्यांनी संधी दिल्याबद्दल पहिली गोष्ट मी खूप खूप आभारी आहे. मंजुताई, तुमच्याबद्दल ऐकल्यानंतर असं वाटतं तुम्ही शिकलेले आहात, मग राजकारणात का? राजकारणात म्हणून की एक चांगली टीचर तीच ह्याला राजकारण नाही म्हणत. एक चांगली टीचर इज शी नोज. कारण जेव्हा एक टीचर जेव्हा मुलांना शिकवते, शी इज दॅट टाइम शी इज अ व्हेरी गुड वाईफ अँड शी इज अ व्हेरी गुड सोशल वर्क ऑल्सो. खरं तर तुम्ही टीचर म्हटल्यानंतर मी थोडं घाबरतच झालोय, कारण लहानपणी टीचर म्हटलं की शाळेत भीती वाटायची. त्यामुळे आता तुमच्या समोर बोलताना मला थोडा विचार करावा लागेल. इंग्रजीचा माझा प्रॉब्लेम आहे, हे मी तुम्हाला पहिलं सांगून देतो. प्रश्न अनेक आहेत, सुधारणा, डेव्हलपमेंट असे अनेक प्रश्न आहेत. पण ज्यावेळेस तुमच्यासारखी सुशिक्षित व्यक्ती प्रभागामध्ये उमेदवार म्हणून प्रयत्न करते, त्यावेळेस लोकांनी तुमच्याकडून एक्झॅक्टली काम करताना कोणत्या अपेक्षा कराव्यात हा मुद्दा आहे. दुसरं, आपल्या 112 मध्ये उच्चभ्रू वर्ग, सुशिक्षित वर्ग हा प्रामुख्याने आहे. तर त्यांच्यासाठीचे जे महत्त्वाचे मुद्दे, कारण बिल्डिंग झाली म्हणजे डेव्हलपमेंट झाली असं होत नाही, तर त्याच्या अनुषंगाने काही प्रश्न प्रलंबित आहेत. त्याच्याबद्दल तुम्ही काय विचार करता? माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत ते एक तिकडचा जो नागरिक असेल, स्थानिक उमेदवार असणार, ते त्यांनाच कळणार. आधी जे आपण बघितले जे उमेदवार आहेत ते तिकडचे स्थानिक नाही आहे, तर त्यांना तिकडचे प्रॉब्लेम्स माहिती नाही. आता जर बॅक आपण जर सोसायटीमध्ये सोसायटीमध्ये गेल्यानंतर पण त्यांना भरपूर आहे, द वॉटर फॅसिलिटीज त्यांना वेळेवर आहे नाही. त्यांना SRAचं पण असं फ्लॅट्स अवेलेबल केले, पण तिकडे वॉटर वेळेवर येत नाही आहे. मग स्ट्रीट डॉग्सचं पण त्यांचं खूप मोठे आहे. त्यानंतर लाईट्स आहे ना सोसायटीमध्ये, सोसायटीच्या बाहेर बघितलं ना तर प्रॉपर लाईट नसल्यामुळे तिकडच्या जे यंगस्टर मुलं आहेत ते तिकडे थोडं बॅड हॅबिट्स त्यांचं चालू झालं आहे. तर माझ्याकडे तिकडे पण फोकस करायचं. जसं आता उषानगर बघितले तुम्ही, ड्रीम्सच्या पाठी बघितले, तिकडे प्रॉपर स्ट्रीट लाईट नाही आहे. त्यामुळे मुलं जरा त्या साईडला जातात आणि दे जस्ट ॲक्सेप्ट द बॅड हॅबिट्स ओव्हर देअर. तिकडे पण मला जरा फोकस करायचे. वॉर्ड क्रमांक 112 मध्ये आपले काही मतदार आहेत, त्यांच्याकडे आम्ही आता पोस्टमनच्या माध्यमातून फिरताना काही प्रश्न उपस्थित झाले. ते तुमच्याकडे आम्ही निरोप म्हणून देण्याचा प्रयत्न करतो. रस्ता रुंदीकरण हा महत्त्वाचा मुद्दा असून ट्रॅफिकची समस्या, कारण 112 मध्ये प्रमुख रस्ते प्रामुख्याने आहेत. म्हणजे LBS रोड असेल किंवा भट्टीपाडा जंगल मंगलचा रस्ता असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज तलाव रस्ता असेल, असे विविध रस्ते आपल्या प्रभागामध्ये. पण येथील वाहतूक कोंडी हा प्रामुख्याने भेडसावणारा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय विजन आहे? 112 मध्ये बघितलं ना सर, तो प्रॉपर आहे ना फुटपाथ नाही आहे. फुटपाथ नसल्यामुळे आहे ना ते मुलं जे आपले सिनियर सिटीजन आहेत त्यांना वॉकिंग करण्यासाठी जागा नाही आहे. लहान पेडेटिक स्मॉल चिल्ड्रन आहेत त्यांना बरोबर नाही आहे फुटपाथचं. ते एक आपल्याला थोडं फोकस करायचं आहे. आणि RTO बरोबर मी स्वतः त्या कामात बघणार आहे की काय, कारण आपल्या इकडे भांडूपमध्ये बघितलं तर कोण कुठेही पार्किंग कर, ते एक मोठी समस्या त्यामुळे. आणि सेकंड थिंग, जे रिडेव्हलपमेंट आता चाललं आहे, आय ॲप्रिशिएट, ते चांगलं कामं करतात, पण ते रस्ता असं सोडून देतात. तसं नका करू. तुम्ही रोडवरती आधी तुम्ही फोकस करा, 90 डिग्री करा, रोड डेव्हलपमेंट व्यवस्थित करा आणि एका बाजूला तुमचं डेव्हलपमेंटचंही काम करा. मग आपलं ऑलरेडी ट्रॅफिकचं जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होणार आहे. आपल्या विभागामध्ये शाळा यांची संख्या, यांचं प्रमाण ही जास्त आहे. म्हणजे नॅशनल स्कूल असेल, गुरुनानक स्कूल असेल किंवा टँक रोडची शाळा असेल, अशा विविध शाळा, इवन ईश्वरनगरची म्युन्सिपालिटी महानगरपालिकेची शाळा आहे, अशा विविध शाळांच्या जवळपासची सुरक्षा व्यवस्था. कारण आपल्या भांडूपमध्ये लहान मुलांचं अपहरण होणं किंवा लहान मुलांना वेगवेगळ्या वाईट मार्गाला लावणं
याचं प्रमाण वाढत चाललं आहे. तर तुम्ही प्रतिनिधी म्हणून भविष्यामध्ये याच्यासाठी काय ठोस पावलं उचलण्याचा प्रयत्न करा? 112मध्ये असं बघितलं तर भरपूर स्कूल आहे आणि हळूहळू आहे ना मराठी मीडियम जी शाळा आहे ती बंद होत चालली आहे. तसं न करता माझं असं विचार आहे की BMC शाळा जी 10वीपर्यंत आहे, जे आता स्टॉप आहेत, म्हणजे सेमी इंग्लिश पण आहे, त्याच्यात काही हिंदी मीडियम आहे, जे आता 10वीपर्यंत आहे. तर माझं असं विचार आहे की 10वीनंतर लोक ॲडमिशनसाठी स्टुडंट्स ॲडमिशनसाठी बाहेरच्या कॉलेजमध्ये शोधतात. तर माझं म्हणणं आहे की आपण त्याच BMC स्कूलमध्ये 11वी 12वीसाठी पुढे व्हावे असं माझी इच्छा आहे. आणि सेकंड थिंग, आताही भांडू 112मध्ये बघितलं तर जास्तीत जास्त 11 ते 12हून जास्त बालवाडी शाळा आहे, अंगणवाडी आहे. पण त्या अंगणवाडीमध्ये बघितलं ना सर, ते मुलांना बसायला व्यवस्थित कार्पेट नाही, त्यांना खेळणी नाही आहे. जर तुम्ही त्यांना ओपन करताय तर पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर करून द्या. मुलांना प्रॉपर नाही तर माझं म्हणणं आहे, मी सर्वे केली आहे सगळ्या स्कूल्समध्ये, बालवाडी अंगणवाडीमध्ये सर्वे केली आहे आणि मी असं विचार केला आहे की त्या मुलांना तेवढं फॅसिलिटीज असायला पाहिजेत. एक छोटंसं मिनी गार्डन असायला पाहिजे, गार्डन नाही ते स्पेस असायला पाहिजे आणि तिकडे प्रॉपर खेळणी असायला पाहिजे लहान मुलांना खेळायला. आणि त्यानंतर स्कूल्स आहे, आता प्रायव्हेट स्कूल्समध्ये मुलांना पेरेंट्स क्लासेस लावतात, बट व्हॉट अबाउट द स्लम एरियाज जिकडे मुलं करू शकत नाही. तर तिकडे आम्ही गेल्या 7 वर्षापासून माझ्या वॉर्डमध्ये आम्ही प्रिलियम्स पेपर प्रोव्हाइड करतो. तुमच्या एकंदरीत बोलण्यातून एक गोष्ट विश्वासात्मक वाटते, आशादायी वाटते की तुमच्या नेतृत्वामध्ये भविष्यामध्ये स्थानिक विद्यार्थी किंवा जी शिक्षण घेणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी नक्कीच काही प्रश्न सोडवले जातील. आपल्या प्रभागातील अजून एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये विभागामध्ये आपल्या मैदानं किंवा गार्डन 2-3 तरी चांगल्या मैदानांचा आणि गार्डनचा समावेश आपल्या विभागात, पण त्याचं नियोजन किंवा त्याच्यावरती असणारा अंकुश हा शासनाचा, महानगरपालिकेचा किंवा पोलीस प्रशासनाचा खूप कमी आहे. आपल्या भांडूपमध्ये वॉर्डमध्ये 112 2-3 ग्राउंड आहे, पण ते वेल मेंटेन नाही आहे. आज पण मुलं बाहेर पे करून क्रिकेट खेळायला जातात, ते प्रॉपर पीच नाही आहे मुलांना. आणि जर ग्राउंड पण दिलं तर मेंटेन नाही आहे. मी असं विचार केलं आहे की सिनियर सिटीजनसाठी एक वेगळं ग्राउंड असेल जिकडे ते हवेशीर बसू शकतात. पण जे यंगस्टर मुलं आहेत, जे स्टेट लेवल आणि नॅशनल लेवल, आत्ता पण असे भरपूर लोक आहेत की त्यांना आहे ना स्टेट लेवल नॅशनल लेवलमध्ये ते सिलेक्ट होतात, पण दे डोंट हॅव द स्पेस फॉर द प्रॅक्टिस. कुठे जाणार? म्हणून मी असं निश्चय केलं आहे की त्यांना एक प्रॉपर व्यवस्थित 2-3 असं एक ग्राउंड, एक व्यवस्थित, म्हणजे ते क्रिकेट पण खेळू शकतात, फुटबॉल. माझ्यातर्फे जेवढी फॅसिलिटी होईल तेवढं मी करून देईन त्यांना. आपल्या विभागातील एक ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांचा प्रश्न असा आहे, ज्येष्ठांसाठी खूप ठोस असं काम काही होताना दिसत नाही आहे, त्याच्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. अच्छा, नाही माझ्या मते तर मी एक त्यांना एक असं लायब्ररी, आजकाल आता बघितलं ना गुगल आणि नेटमध्ये खूप लोक लायब्ररी कमी वापरतात, त्यामुळे भांडूपमध्ये लायब्ररी सर व्यवस्थित नाही आहे. तर माझ्या मते एक प्रॉपरली एक स्पेस असेल जिकडे त्यांना न्यूजपेपर वाचायला जर इंटरेस्टेड असेल, ते एक छोटंसं त्यांना जिम, कारण ते एवढं लांब, फार त्यांना सिनियर सिटीजनला तेवढं लांब नाही जाऊ शकता जिम, त्यांना एक त्यांच्या एरिया अकॉर्डिंग एक छोटंसं जिम इक्विपमेंट मी तयार करण्याचा प्रयत्न केले. मंजुताई, तुमच्याशी बोलताना असं वाटत नाही की तुम्ही एवढं अस्खलित मराठी बोलू शकाल, कारण बऱ्याच वेळा निवडणुकीच्या मुद्द्यांमध्ये भाषा हा महत्त्वाचा मुद्दा असतो, पण मुळात पेशाने तुम्ही स्वतः शिक्षिका, प्रोफेसर म्हणून जबाबदाऱ्या पार पडल्यात, त्यामुळे मराठीवरची तुमची पकड खूप चांगली आहे. सर, पहिली गोष्ट तर माझा जन्म जळगावमध्ये झालेला आहे. मी नावानी आणि सरनेमी जयस्वाल आहे, पण मनात कट्टर मराठी. आणि ॲज अ प्रोफेसर आम्ही बघितलं तर वी आर नॉट डिस्ट्रीब्युटिंग अबाउट द कास्ट, वी आर डेफिनेटली फोकस ऑन द स्टुडंट्स करिअर. आपल्याला एकच मुद्दा मला करायचा आहे की भांडूपचं डेव्हलपमेंट. विषय आहे भांडूप स्टेशन. 112मध्ये आपल्या भांडूप स्टेशनचा भाग येतो. काही दिवसांपूर्वी एक मोठी दुर्घटना घडली आणि त्यात काही निरपराध लोकांचा बळी गेला. आत्ता भांडूप स्टेशन साफसुथरं, ट्रॅफिकमुक्त दिसतंय. हे जे चित्र आहे हे निवडणुकीच्या दिवसांपर्यंत असणार आहे की निवडणुकीनंतरही असेल, हे तुम्हाला एक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणून विचारावंसं का वाटतंय? कारण हे चित्र नंतर बदललं नाही पाहिजे असं सामान्य नागरिकाचं म्हणणं आहे.
नाही जे निवडणूक नंतरही असेल, कारण इकडे आपल्याला राजकारण नाही करायचंय. कारण मोस्ट ऑफ द क्राऊड काय होतं माहिती आहे का, ब्रिजच्या खालनं जातात, ते एक आहे. दुसरं आहे ना, रिक्षा स्टँड नाही आहे आपल्या इकडे. भांडूपमध्ये बघितलं तर नुसतं ते स्टेशन जवळच आहे, पुढे नाही आहे. लोकांना जेव्हा ऑफिसमधनं बाहेर येतात तर अर्धा एक एक तास रिक्षासाठी उभं राहायला लागलं. तर बस आहे. तर माझं म्हणणं, जे कॉलेजचे स्टुडंट आहे त्यांना कसं आहे ना, की त्यांनी हात दाखवलं तर बस थांबायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. कारण कसं कधी कधी काय होतं, कॉलेजला ऑफिसमध्ये जायला पण लोकांना उशीर होत आहे. तर मला जर संधी दिल्यावर मी नक्की रिक्षा स्टँड आणि बस स्टॉप त्याच्यावरती फोकस करेन. ताई, आपल्या विभागामधून एक सामान्य नागरिकाचा एक प्रश्न असा आहे, निवडणुकीनंतर बरेचसे उमेदवार दिसत नाहीत. नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही तुमच्या लोकांना तितक्याच इझिली उपलब्ध व्हाल का? मी असं ठरवलं आहे की मी निवडून आल्यानंतर मी सगळ्या कामाचं स्वरूप एकदम प्लॅनिंगमध्ये असणार आहे. मी वॉर्ड नंबर 112मध्येच राहते. 113मध्ये पण आमचं घर आहे, 112मध्ये कांतीलालच्या समोर आमचं ऑफिस असतं. काही लोक आता बघितलं तर निवडणूक जवळ आहे तर 15 दिवस 1 महिना आधी सगळ्यांनी ऑफिस ओपन केले. आमचं नाही आहे. गेल्या 23 वर्षापासून आमचं ऑफिस आहे. नगरसेविका आल्यानंतर माझं जे जनतेश्वर मार्केट आहे, केशवजी नगर आहे, प्रत्येक लोकांना आमच्याशी कॉन्टॅक्ट जवळपास कसं करता येईल तेवढं ऑफिस ओपन करणार आहे. की तुमचे काय प्रॉब्लेम्स आहे तर मी असं नाही बोलणार की माझ्या ऑफिसमध्ये या, भेटा आणि नंतर तुमचं प्रॉब्लेम सॉल्व नाही. आय हॅव गिवन देम माय कॉन्टॅक्ट नंबर, माझं ID दिलं आहे त्यांना, माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे की त्यांना कधी रात्री कधीही त्यांना प्रॉब्लेम आला तर ते कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि सिनियर सिटीजनला मी स्ट्रिक्टली सांगितलं आहे, एक फोन लावा, काही प्रॉब्लेम्स आहे, विधवा योजना बनवायचे, कुठलं बनवायचे, तुम्ही कॉल करा. आम्हाला काही सिनियर सिटीजनना त्रास नाही द्यायचे. आणि आम्ही प्रत्येक एक छोट्या पॉकेट्समध्ये आम्ही आमचं ऑफिस ओपन करणार आहे. आपल्या 112 मधील विविध प्रश्न जे लोकांकडून आम्ही तुमच्याकडे निरोप म्हणून देणार होतो ते ऑलमोस्ट दिलेले आहेत. मी अक्षरशः मुलाखत घेताना विद्यार्थ्यासारखं बसून होतो. मला प्रत्येक प्रश्न विचारताना मी माझ्या टीचरांना प्रश्न विचारतोय का असा मला भास होत होता. राज्यकर्ता किंवा राज्य करणारा शासक हा सुशिक्षित असावा असं जनसामान्यांचं मत आहे, आणि त्यात तुम्ही आहात. त्यामुळे भविष्य काळामध्ये 112मध्ये तुमच्यासारखा उमेदवार निवडून येणं हे त्या वॉर्डसाठी नक्कीच फायद्याचं असेल. आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आपल्या शहर मुंबईमार्फत आणि पोस्टमन या सेगमेंटमधून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तुमचा वेळ देऊन इथे आलात आणि तुमची निवडणुकीची पूर्ण धावपळ असताना देखील तुम्ही आम्हाला लोकांसाठी संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.